आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे। निजामाच्या जुलमातनं मराठवाडा मुक्त करण्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलं। त्या सगळ्यांच्या आठवणी आज जागवल्या जातात। मराठवाडा मुक्ती संग्राम स्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये येतात। मराठवाडा मुक्ती संग्राम देशाच्या स्वातंत्र्य एवढाच महत्त्वाचा आहे, कारण मराठवाडा स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाला खऱ्या अर्थाने पूर्ण स्वातंत्र्य मिळालं। आणि या लढ्यामध्ये सहभागी झालेले काही वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिक माझ्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमक्या त्यावेळेचा लढा कसा होता। बाबा मला एक सांगा, कसा लढा होता? कारण रजाकारांचा धुमाकूळ मराठवाड्यात होता। अतिशय वाईट होता आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये आम्हाला डोळ्यामध्ये पाणी यायचं, रक्त सळसळायचं आणि सगळ्यांच्या विचारामध्ये भावना जडलेल्या होत्या की हैदराबाद मुक्ती मराठवाडा स्वतंत्र केल्याशिवाय मी आता गुपचूप बसणार नाही। अनेक लोकांनी आहुती दिल्या, अनेक लोकांनी आज काही ते तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही कशा मी सांगतो, ज्यावेळेस पातोंडे इथे कॅम्प सुरू झाला त्या कॅम्पमध्ये हैदराबाद मराठवाडा मुक्तीचं शिक्षण देण्यात आलं। त्या शिक्षणाद्वारे जवळजवळ 200-250 लोक त्या शिक्षणाला होते आणि ते शिक्षण घेतल्यानंतर लोक सारे रानुमा जी वाटेल त्या ठिकाणी फिरायला लागलेत। त्यांच्यावर अत्याचार होण्याच्या बाबतीत रजाकारांनी खूप प्रयत्न केलेत, पण आम्ही त्यांना जुमानलो नाही आणि शेवटी त्यांना 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद मराठवाडा मुक्ती संग्राम करावाच लागला। ते शेवटी नमले। रजाकारांशी लढा सरळ थेट केलेला कधी? हो, अगदी खूप त्यांनी म्हणजे आम्हाला गोळीबाराने याच्यात आपण झोपून झापून अतिशय तो प्रसंग पाहिल्यानंतर आज असं वाटतं की आपण कुठल्या पद्धतीने एखादा प्रसंग सांगा ना की कसं तुमचा संघर्ष झाला होता रजाकार? गोंदेगाव नाक्यावर ज्यावेळेस रजाकारांचा आमचा संग्राम सुरू झाला त्या संग्रामामध्ये आम्ही इतके विकून गेलो होतो असं आम्हाला वाटत होतं, पण आम्ही जीवाची बाजी न करताना त्यांच्याशी लढलो। शेवटी त्यांना हैराण केलं आणि मग शेवटी तेथून एक चाऊस नावाचा जो रजाकार होता तो इतका बदमाश होता की ते आम्हाला पाहत नव्हतं आणि ज्यावेळेस त्याच्या समोर जर गोंदेगावला सुरू झाला आमचा जंग, शेवटी त्यांना आम्ही नामरून करून पळायला लावलं।